आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, आज पुन्हा आपले लॉगॅरिथमिक प्रॉपर्टीजवर डिपेंड काही प्रॉब्लेम्स आपण टीच करणार आहोत. सो अवर फर्स्ट प्रॉब्लेम, राईट डाऊन log of e raised to x square into in bracket 5 minus 4x raised to 3/2 upon cube root 3 ने डिनोट करा लागते 7 minus 6x क्यूब रूट 7 minus 6x. जर तुम्ही तुमच्यापैकी कोणता जर विद्यार्थी अब्सेंट असणार आणि त्यांनी जर तो व्हिडिओ बघितला असणार जो आपण कालचा टॉपिक टीच केला, तर त्याला हे प्रॉब्लेम इझिली समजणार. कारण काल ज्या टाईपचा प्रॉब्लेम होतं सेम टाईप आहे विद्यार्थी मित्रांनो, आपली काहीच चेंज नाही आहे. बघा आता सॉल्व्ह कसं करू. सोल्युशन, आधी प्रॉब्लेमला y कन्सिडर करू. केलं प्रॉब्लेमला y कन्सिडर. लॉग a इंटू बी ही फर्स्ट टर्म आहे, इंटू ही सेकंड टर्म आहे. मग फर्स्ट टर्म इंटू जर आपली सेकंड टर्म असली तर आपण फॉर्म्युला कोणता लावत असतो? लॉग a इंटू बी काय असते रे? लॉग a प्लस लॉग बी. लॉग a इंटू बी, लॉग a प्लस लॉग बी. So y as it is log a म्हणजे किती? e raised to x square. log a इंटू आहे तर प्लस, इंटू आहे तर प्लस, देन log b. सो log आणि b म्हणजे 5 minus 4x raised to 3/2 upon cube root 7 minus 6x. हे झालं लॉग ए प्लस लॉग बी. कारण इथं इंटू होतं तर इंटूचा आपण प्लस लिहितो. त्यानंतर इथंच प्रॉब्लेम आपला सिम्प्लिफाय होऊन जाणार. बट इथे पुन्हा लॉग ए अपॉन बी, पुन्हा 2 टर्म आल्या. पुन्हा किती टर्म आल्या आपल्या? 2. मग 2 टर्म आल्या तर पुन्हा सॉल्व काय होणार आता? लॉग ए बाय बी. हे तुम्ही प्रॉब्लेमच्या सेपरेट लिहू शकता त्याला समजण्यासाठी, पेपरमध्ये सुद्धा लिहू शकता. लॉग ए बाय बी काय होणार? लॉग ए मायनस लॉग बी. सेम प्रॉपर्टी यूज करू. वाय लॉग ई रेस टू एक्स स्क्वेअर प्लस ब्रॅकेट घेऊन घेतो मी, लॉग ए मायनस लॉग बी प्रॉपर्टी यूज करू. तर इथे आता ए म्हणजे किती आहे? 5 minus 4x रेस टू 3/2. So log of 5 minus 4x raised to 3/2 अपॉन आहे म्हणून मायनस साइन येणार. अपॉन असलं तर मायनस येते, इंटू असलं तर प्लस येते. सेकंड टर्म कोणती आहे? लॉग क्यूब रूट 7 minus 6x. क्यूब रूट 7 minus 6x. प्लसच आहे, प्लस इंटू प्लस प्लस, प्लस इंटू मायनस मायनस, ब्रॅकेट ओपन जरी केला तरीही साइनवर काहीही इफेक्ट पडणार नाही. लॉग ई रेस टू एक्स स्क्वेअर प्लस लॉग 5 minus 4x मायनस लॉग. कालचा जो आपण प्रॉब्लेम टीच केलं होतं तर कालच्या प्रॉब्लेम मध्ये स्क्वेअर रूट होता. स्क्वेअर रूटला जेव्हा मी कॅन्सल केलं तेव्हा मी रेस टू मध्ये 1/2 लिहिलं होतं. आता इथे काय आहे? क्यूब रूट आहे. मग क्यूब रूटला जर मी कॅन्सल केलं तर रेस टू आपल्याला किती लिहावं लागणार? 1/3. सो लॉग ऑफ 7 minus 6x, लॉग ऑफ 7 minus 6x रेस टू 1/3. कारण काय आहे? क्यूब रूट. सॉरी, इथं 3/2 लिहायचं विसरलो होतो. त्यानंतर पुन्हा आपण एक लॉगची प्रॉपर्टी यूज करतो. रेस टू वाल्या सगळ्या टर्म आपण लॉगच्या समोर लिहितो. ई रेस टू एक्स स्क्वेअर आहे, एक्स स्क्वेअर समोर येणार. सो एक्स स्क्वेअर इंटू लॉग ई प्लस 3/2 समोर येणार.
3/2 into log of 5 minus 4x sin minus 1/3 पुन्हा समोर येणार 1/3 into log of 7 minus 6x. ओके, लॉग आधी प्रॉब्लेमला सिम्प्लिफाय करायचं. सिम्प्लिफाय करण्यासाठी तुमच्या लॉगच्या जितक्याही प्रॉपर्टी लागतात सगळं प्रॉपर्टी आधी लॉगच्या अप्लाय करायच्या. रेस्टोवाल्या टर्म समोर घेतल्या, आणखी एक लॉगची प्रॉपर्टी लागते फक्त या पोझिशनवर. मी तुम्हाला लिहून दिलाय लॉग ई इक्वल टू 1. मग लॉग ई म्हणजे 1 होते, तर 1 इंटू एक्स स्क्वेअरच होणार. सो लास्ट स्टेप 1 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 3/2 इंटू लॉग ऑफ 5 मायनस 4x मायनस 1/3 लॉग ऑफ 7 मायनस 6x. तुम्ही जर कोणती डायजेस्ट जरी बघितली ना, कोणतीही टार्गेट असो, नवनीत असो, जीके पब्लिकेशन असो, कोणतीही डायजेस्ट असो, इतकं सिम्प्लिफाय आन्सर तुम्हाला कोणत्याही डायजेस्ट मध्ये भेटणार नाही. म्हणून बुक मध्ये प्रॉब्लेम बराबर नोट करत जा आणि व्हिडिओ कंटिन्यू पाहत जा. ओके, राईट डाऊन दिस फास्ट. समजलं का? आता प्रॉब्लेमला आपण सिम्प्लिफाय करत इथपर्यंत सॉल्व्ह केलं. प्रॉब्लेम सिम्प्लिफाय झाल्यानंतरच विद्यार्थी मित्रांनो त्या प्रॉब्लेमचं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं. ओके, आता आपण प्रॉब्लेमला सिम्प्लिफाय केलंच आहे. नाव डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, आता वायचं डेरिव्हेटिव्ह काय येणार? dy बाय dx. dy बाय dx. एक्स स्क्वेअर आहे, एक्स स्क्वेअर म्हणजे एक्स रेस टू n. एक्स स्क्वेअरचे डेरिव्हेटिव्ह काय होते? 2x 2 मायनस 1 म्हणजे फक्त 2x प्लस 3/2 कॉन्स्टंट आहे. 3/2 ला आधी बाहेर काढू, 3/2 बाहेर गेला. मग राहिला फक्त लॉग एक्स. लॉग एक्स काय होते? 1/x. लॉग एक्स 1/x. तर लॉग 5 मायनस 4x 1/5 मायनस 4x. लॉग एक्स 1/x. पुन्हा चेक करायचं, एक्स म्हणजे एक्स आहे का? नाही. तर इंटू डी बाय dx ऑफ 5 मायनस 4x. 3/2 ने आधी मी कॉन्स्टंट घेतलं. लॉग एक्स 1/x. एक्स म्हणजे एक्स नाही, त्याचं पुन्हा डेरिव्हेटिव्ह काढलं. त्यानंतर साइन कोणती? मायनस 1/3 इंटू लॉग एक्स 1/x. तर लॉग 7 मायनस 6x 1/7 मायनस 6x. काय आहे? कॉन्स्टंट. त्याला बाहेर काढू आणि एक्सचं किती होणार? 1. आन्सर ओनली 6. dy बाय dx 2x प्लस 0 मायनस 4 मायनस 4. थोडं केअरफुल लक्ष द्या. आता 0 मायनस 4 मायनस 4 हा प्लस हा मायनस, प्लस इंटू मायनस मायनस 3 इंटू 4 12 अपॉन 2. 3 into 4 12 upon 2 into 1/5 minus 4x. ही साइन कोणती आहे? मायनस. ही कोणती साइन आहे? मायनस. 0 मायनस 6 मायनस 6. सो मायनस इंटू मायनस आधी प्लस 1 इंटू 6 6/3 इंटू 1/7 मायनस 6x. सिंपल आहे रे. 0 मायनस 4 मायनस 4 होते. मायनस 4 इंटू प्लस मायनस होणार. 0 मायनस 6 मायनस 6 होते. मायनस 6 इंटू मायनस प्लस होणार. लास्ट स्टेप काय येणार आता? dy बाय dx
2x मायनस 2 6 जा 12 बराबर 6 इंटू 1 6 अपॉन मध्ये काय राहणार 5 मायनस 4x प्लस 3 2 जा 6 2 इंटू 1 2 सो 2 अपॉन विद्यार्थी मित्रांनो आपला फर्स्ट प्रॉब्लेम एंड झालं. आता आपला लॉगच्या टॉपिक वरचं एकच प्रॉब्लेम बाकी राहिला आहे. ओके सो राईट डाऊन फास्ट. सेकंड प्रॉब्लेम लॉग ऑफ a रेस टू cos x अपॉन x स्क्वेअर मायनस 3 चा क्यूब इंटू लॉग x. ओके हे आपला प्रॉब्लेम आहे. a रेस टू cos x अपॉन x स्क्वेअर मायनस 3 चा क्यूब इंटू लॉग x. बोर्ड कडे फक्त केअरफुली लक्ष द्या, लिहू नका. फर्स्ट वन सोल्युशन लेट y. प्रॉब्लेमला मी y कन्सिडर केलं. इथे आधी अपॉन मध्ये टर्म आहे, फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्म. तर आधी फॉर्म्युला कोणता लागणार आपला लॉग a मायनस लॉग b. y ऍज इट इज लॉग a म्हणजे a रेस टू cos x लॉग a साइन कोणती मायनस लॉग b लॉग b म्हणजे काय आहे एक्स स्क्वेअर मायनस 3 चा क्यूब इंटू लॉग एक्स. लॉगची जशी जशी प्रॉपर्टी यूज होते ना विद्यार्थी मित्रांनो तशी तशी प्रॉपर्टी यूज करा. लॉग ए अपॉन बी सो लॉग ए मायनस लॉग बी. फरक फक्त एवढाच आहे का बी मध्ये म्हणजेच अपॉन मध्ये दोन टर्म आहे. लॉग ए मायनस लॉग बी पहिली प्रॉपर्टी यूज केली, अपॉन मध्ये होतं म्हणून मायनस. बट जी आपली अपॉनची टर्म होती ती पुन्हा इंटू मध्ये आहे म्हणजे पुन्हा इंटू वाली प्रॉपर्टी अप्लाय होणार. लॉग ए रेस टू कॉस एक्स मायनस आधी ब्रॅकेट घेऊन घेतो मी लॉग ए इंटू बी आहे आता म्हणजे आता पुन्हा इंटू वाली प्रॉपर्टी लागणार. सो लॉग ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 3 चा क्यूब प्लस इंटू आहे तर प्लस लॉग ऑफ लॉग एक्स लॉग एक्स. सिंपल आहे. आतापर्यंत तुम्ही जेवढेही प्रॉब्लेम केले आधी आपली प्लस वाली प्रॉपर्टी लागत होती मग मायनस वाली प्रॉपर्टी लागत होती. बट या प्रॉब्लेम मध्ये आधी मायनस वाली प्रॉपर्टी लागली देन प्लस वाली प्रॉपर्टी लागली. पुन्हा सॉल्व. लॉग ऑफ ए रेस टू कॉस एक्स मायनस साइन ब्रॅकेटच्या आत टाकू. हे प्लस साइन काय होणार मायनस लॉग ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 3 चा क्यूब. ही प्लस साइन पण काय होणार मायनस लॉग ऑफ लॉग एक्स. सो वाय इक्वल टू कॉस एक्स समोर येणार तर कॉस एक्स इंटू लॉग ए मायनस 3 समोर येणार 3 इंटू लॉग ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 3 मायनस लॉग ऑफ लॉग एक्स. ओके आता विद्यार्थी मित्रांनो याला डिफरन्शिएट करू. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. नाउ सी हियर केअरफुली. y चा डेरिव्हेटिव्ह येणार dy बाय dx. cos x इंटू लॉग ए आहे लॉग एक्स नाही आहे. जर cos x इंटू लॉग एक्स राहिलं असतं ना तर तिथे प्रोडक्ट रूल लावा लागला असता. बट इथे cos x इंटू लॉग ए आहे. लॉग ए काय आहे कॉन्स्टंट. लॉग ए काय आहे कॉन्स्टंट. तर कॉन्स्टंट टर्म बाहेर काढू लॉग ए बाहेर. cos x चे डेरिव्हेटिव्ह काय होते मायनस साइन एक्स. लॉग ए बाहेर काढला कारण कॉन्स्टंट होता. cos x चे डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स.
साइन मायनस पुन्हा 3 काय आहे कॉन्स्टंट, 3 ला बाहेर काढू, फॉर्म्युला अप्लाय करा, लॉग x 1/x, तर लॉग x स्क्वेअर मायनस 3 1 अपॉन x स्क्वेअर मायनस 3, पुन्हा x म्हणजे x आहे का नाही, तर इंटू dy dx ऑफ x स्क्वेअर मायनस 3 साइन मायनस अगेन लॉग x, लॉग x काय होते 1/x, तर लॉग ऑफ लॉग x, इथे फक्त x च्या ठिकाणी लॉग x आहे, तर लॉग ऑफ लॉग x 1 अपॉन लॉग x, पुन्हा x म्हणजे x आहे का नो, त्याचं पुन्हा डेरिव्हेटिव्ह, तर dy dx ऑफ लॉग x. ओके, आता लास्ट स्टेप मध्ये काय येणार विद्यार्थी मित्रांनो, एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x होणार, लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह हे आपलं 1/x होणार, बाकी सगळं तुम्हाला ऍज इट इजच लिहावं लागणार आहे. राईट डाऊन दिस फास्ट. मित्रांनो आता सिम्पली आपण जेव्हाही डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करत असतो तर आपलं एकच काम असते, आधी फॉर्म्युला अप्लाय करा, फॉर्म्युला अप्लाय केल्यानंतर टर्म चेक करा, एक्सच्या ठिकाणी जर एक्स नसला तर आपण त्याचं पुन्हा डेरिव्हेटिव्ह काढतो. बघा आता dy बाय dx ऍज इट इज, मायनस साइन समोर देऊन देऊ, सो मायनस लॉग a इंटू साइन एक्स मायनस 3 इंटू 1 3 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 3 असंच लिहावं लागते, लॉग एक्स चा स्क्वेअर नाही होत, लक्षात ठेवा. तर आज विद्यार्थी मित्रांनो तुमचे प्रॉब्लेम डिपेंड अपॉन लॉगॅरिथमिक प्रॉपर्टीज या टाइपचे प्रॉब्लेम पूर्ण फिनिश झाले आहे. फ्रॉम टुमॉरो वी स्टार्ट न्यू टॉपिक. ओके, राईट डाऊन दिस.